काय झालं श्रावण? काय म्हणता? बोल जोराने बोल, काय म्हणता? हा बोल पटकन. काय पाहिजे का तुला? भूक लागली काय? काय खातो काय? माय व आता बाई आपतच केली यानं बाजार. तुला घरी नाही जाता आलं काय बाबू? श्रावण आता बाजारात इथं आता कुठं नेऊ तुले? कसं हो शांत बाई? चिचे लागले म्हणते. आता कुठं नेऊ याले? पाणी नाही आणलं आपण संग. आता पाय न चाल ना एखाद्या हॉटेलात की पाय पाणी आणि चाल असं सार्वजनिक स्वच्छतागृह तिथं. आता कुठं चालतं का? या इंदिराच्या ठेल्यावर जाऊ, तिथं असं सुविधा काही तर. आता इथं कुठं सार्वजनिक शौचालय आहे? इथं आहेच नाही. इथं चल इंदिराच्या ठेल्यावरच जाऊ, पाणी भेटन तिथं आणि त्या स्वच्छगृहातच तर पाणी राहते. हो शांताबाई चल बरं तिकडे जाऊन इंदिराला विचारू. बाजार झालं का? सगळं घेऊन झालं का तुझ्या? भाजीपाला किराणा सगळं घेतलं का तू? काही बाकी आहे का? घेतलं मी शांताबाई, सगळं घेतलं मी. माय काही बाकी नाही. तुझं? म्या बी घेतलं सगळं, माय बाकी नाही. तर मग असं कर ना, मग इंदिराच्या ठेल्यावर काय ले अजून तिकडे हाय नाही आहे. चल ना लालाभाऊच्या घरी जाऊ. हा लालाभाऊच्या घरी अजून एवढे दूर चालत चालत तोपर्यंत या काय होते तर कडीच घेऊन घे त्याला. चल थैला देऊन दे माझ्याजवळ. इंदिराचा ठेलाही तेवढ्याच दूर आहे आणि तेवढ्याच दूर लालाभाऊचं घर बी आहे. लालाभाऊच्याच घरी चाल, भेटही होऊन जाते आणि याचही होऊन जाते. हो चाल, ये कडीच ये. चाल चालतं ना मग तिथं लालाभाऊच्याच घरी चालतं ना? हो चल लालाभाऊच्याच घरी जाऊ. घे धरम शांताबाई माहिती होईल, मी याले कडीच घेतो. म्हणून ना लेकरं आणावच नाही कुठं, रोनाच आहे लेकरायचा. पण घरी पाहायला कोणी नव्हतं म्हणून मला संगच वागवा लागते. कोणी हाय नाही. पण राहिलं असतं ना तर ठेवून दिलं असतं घरीच. राहिला असता घरीच, संग वागवायची गरजच नव्हती मध्ये. चाल आता कांता घे, उचल त्याला, घे कडीच. चल बोलल्यापेक्षा अशा येत जा बापा ननदबाई. बाजारा हाटा आल्या का येऊन जावं आपल्या भावाच्या घरी. बाजारातच तर आपलं घर आहे, कोणतं दूर आहे आपलं घर. येऊन जावा, मस्त आराम करा आणि मग लागलं तर बाजार करून आपल्या घरी चाललं जावा. येत जा. कुठं येणं होते वहिनी? आम्ही टायमावर येतो, फटाफट बाजार करतो, घाई घोई ना चालले जातो. थोडस लवकर ये बा, आपल्या भावाचं घर आहे म्हणून समजून का चला बापा बाजारात चाललो तर भावाच्या घरी थांबू, भेटा घेऊ, असं करून लवकर ये बा. झालं ना आता? आता काही म्हणतो नको घरी जातो रे. हे लागले हे लागले त्याने राहिले बोलता हो कांताबाई. लेकराले आता काय ते काय टाइमावर येते का? कधीच आई येते ती पेशल होय, आपल्याला येऊ शकते. त्याचं लेकरू होय, काय नाही बोलता त्याले. नाही वहिनी, लेकराच्या घरानच राहते ना. आता बरं झालं इथं तुमचं घर होतं म्हणून ठीक, नाही तर मग कुठं नेलं असतं बाबा? अकाचा एकात केला असता ना. तसं राहते का बाई? कुठं साई राहते आपले ते सार्वजनिक शौचालय? कुठं साई राहते? पाणी बी राहते. ये बस कांता, आता झालं ना. त्याला पाणी किनी पाच आता आणि बस आता. त्याच्यावर नको चिल्लावू, काही नाही होत. हो ना बापा शांताबाई, पहा बरं लेकरावाला चिल्लावते बापा. नाही चिल्लावत गे नाही मी वहिनी, त्याला म्हणून राहिली का अजून काही तहान गी लागली असेल तर इथंच पाणी गिनी पिऊन घे बा, नाही तर तिकडे जाऊन अजून तहान लागली नाही, हे लागलं हे लागलं करण म्हटलं. ते तशी म्हणून राहिली मी त्याला, चिल्लावून गी नाही राहिली. हो आता जावाच्या टायमाला पाणी गिनी पाजून देतो. एक बाटल देतो मी संग. कधी बी आपल्या जाता जाता लागली तर तहान पाजून द्यायची घोट दोन घोट. काय ले वहिनी बॉटल घेत नाही लागत तहान घेईन. आता पाजून देईन पाणी त्याला जाता जाता आणि बस. हो ना, सामान सुमान घेतलं आम्ही सगळं जे लागत होतं ते. आता फक्त डायरेक्ट जाणंच आहे सडकावर, बस स्टँडवर. बस तिथून गाडी पकडून गावले. हो आपले सोनबाई काय म्हणते? लय तानात होत्या बापा त्या दिवशी. आपले गोले भाऊ बी बोलले तानात होते. मग झालं का शांत सगळं? आम्ही निघून आले म्हणजे आल्यावर कायच वहिनी शांत होते? काही शांत झालं नाही. दुसऱ्या दिवशी उठून ना सुनबाई चालली गेली माहेरी. अमाय बापा एवढ्याशा भांडण सुनबाई माहेरी चालली गेले का? हो ना वहिनी, दुसऱ्या दिवशी माहेरी चालली गेली बा सुनबाई. दोन्ही लेकरं घेऊन एकटेच गेली? हो दोन्ही लेकरं नेले, एकटे नाही गेली. गोल्यानं नेऊन दिलं. नेऊन दे रे म्हटलं. जातोच करे ना वहिनी, नाहीच राहत म्हणे. मी लय समजावली तिले, नाही राहत म्हणे, जातोच करे. तर गोल्यानंच नेऊन सोडून दिला. माय बाबा आता काय मोठं खूप भांडण झालं होतं का? तर चालले गेली माहेरी. मग आता किती दिवस झाले गेली? तर ह्याच दिवशी, दुसऱ्या दिवशी वहिनी. तुम्ही निघून येऊन गेले, राहा करत राहिले नाही. मग तिच्या संग आपलं भांडण झालं आणि दुसऱ्या दिवशी असं तमाशाच झाला मग तो घरचा.
हा सुनबाई घर सोडून चालली गेली माहेरी तर मग काय म्हणते सुनबाई आता? काही येतो म्हणते का काय करतो म्हणते? आता काही पत्ता नाही आता तिचा. फोनही केला नाही तिनं. मागोल्या म्हणते सोडचिठ्ठी घेतो म्हणते आता म्हणते. आता तिनं पहिले एक वेळा केला होता तसा तमाशा सोडचिठ्ठीचा. तर मी मागोल्या आणि खूप मिनता केल्या, समजावलं तर मानली. तर आता ह्या वेळेनं मागोल्या म्हणते मी आता तिच्या मिनताही करत नाही, मानतही नाही म्हणते. ते सोडचिठ्ठी म्हणन तर मी हसी खुशी एका झटक्यात सोडचिठ्ठी देऊन देतो असा म्हणते बोल्या. मग दोन लेकरं आहे ना शांताबाई, सोडचिठ्ठी घेणं परवडते काय? पोरगा आहे पोरगी आहे. आता 4-5 वर्षाच्या बाद नाही समजावा सुनबाईले. नाही सोडचिठ्ठी नाही घेवा. नाही एवढ्यासाठी कोणी सोडचिठ्ठी घेत असते काय? वहिनी तशीच तर म्हणून राहिली मी शांताबाईले. तेव्हा तिला समजावा. तर शांताबाई म्हणते आता तिच्या मनानच करू द्या म्हणते. गौरीच्या सुनबाईच्या आई नव्हे शांताबाईले भिकारी म्हणून दिला. भिकारी म्हणून दिलं सुनबाईच्या आई ना? काऊन बापा कायच्यासाठी तिच्या घरी भीक मागायला गेलतो काय आपण ना? हो वहिनी आमच्या बराबरीचे नाही आहे म्हणे तुम्ही म्हणे. अशी म्हणे मी पोरगी दिली म्हणे, नाही तर मी पोरगी नव्हती देत म्हणे. तर काय करता म्हणून मी बी आता चुपचापच बसली आहे वहिनी. असं हे तर खराब झालं बापा. हा कायले घेतले इंदिराबाई 30 रुपये बी घ्यायलाच नाही पाहिजे होते तुम्ही. फुकटच द्यायला पाहिजे होते. फुकट पावभाजी खावासाठीच तो तसा होत होता. बयास म्हणे 30 रुपये तिकडे 30 रुपये आहे, इकडे 30 रुपये आहे ना, मापाशी 500 रुपये आहे. त्याच्यापाशी पैसेच नसून त्याच्यापाशी फुकट खावायचे असं त्याने म्हणून तो तसा बोले तो. आता तरी बोलले नाही काय मी रमात्याला? किती बोलले मी असं तसं तरी त्यांना लागू दिली काय? म्हणलं जाय आता दे 30 रुपये देत आता. काय नांदी लागू खावासाठी 1-2 रुपयासाठी तर फालतू वाद वाढत बसणं. म्हणून मी जय म्हणली दे 30 रुपये जाय पाय. मग कसं 30 रुपये दिले सटकन पायाला. मग अजून आला म्हणजे इंदिराबाई. मग अजून आला म्हणजे अजून म्हणून 30 रुपये लावा म्हणून मला 30 रुपयाला द्या म्हणून. मग भेदभाव नाही होणार का इंदिराबाई? आणि दुसऱ्या कस्टमर राहिले 50 रुपये याला 30 रुपये. ह्या का कोणी टिपून घेऊ का कोणी करता? खिशात 500 रुपये आहे म्हणते 30 रुपये देते. मग याला 30 रुपयाला द्या काय? तर मग ऐकले नाही तू काय म्हणली मी आखरी? चल जाय म्हणली डबल येऊ नको असं म्हटलं ना. तर मग येतच नाही तो आता डबल. आलाय तुम्ही त्याला पावभाजी देत नाही. राहू दे मला तू 100 देशील तर मी तुला पावभाजी देणार नाही म्हणून आता म्हणून येतच नाही तो पहिली गोष्ट. मला नाही वाटत इंदिराबाई असं काही येईन नाही म्हणून. मला वाटतं येईन तो पाहिजे. त्याच्यापाशी पैसे नसन 30 रुपये असन आणि बयास तो असं आणि तसं बोलले तो. जाऊ दे गेला ना 30 रुपयानं खाऊन गेला. जाऊ दे राहू दे पण कर तिथे ते डोक्यात नाही भरून ठेवा. म्हटले नाही का हो मी लय राय म्हटली त्याईले. नाही राहत म्हणे बाजाराला आलो म्हणे घरी कोळ करून वाट पाहते म्हणे. तर नाही राहत म्हणे आम्ही म्हणे स्पेशल येऊ म्हणे एखाद्या दिवशी तेव्हा राहू म्हणे. तशीच म्हणते ना तशीच म्हणते पुढच्या वेळेनं स्पेशल येऊ तेव्हा राहू. कधीच आपल्या घरी राहत नाही ना ते शांताबाई. काहून नाही राहत तर काय माहित. आणि रक्षाबंधनले बी येते राखी बांधून चालली जाते. पाहुणचार करतो म्हणा तर राहत नाही. हो ना तशीच म्हणते. नाही तर काय तर मी म्हटली बी लागन तर ते राहून जाणार. हा ते येतील तुमचे भाऊ येतील तर मला बोलतील त्याची भेट घेऊन जा अशी तशी लय म्हणली मी. नाही राहत म्हणे. पोराले शिशी लागली होती म्हणून आले होते ते. नाही तर तसे येतेत काय? येतोय तर नाही. कोणाच्या पोराले नाचमध्ये घेऊन आली होती काय? सोनबाई आली होती का? नाही ते कांताचं पोरग लहान आहे ना तिचं आठवलं. आम्हाय हो शांताबाईची सून तर भांडण झालं म्हणून दुसऱ्या दिवशी माहेरी चालली गेली म्हणते ना दोन्ही लेकरू घेऊन. मग अरे कसं झालं होतं एवढ्या भांडणानं? सोनबाईले वाईट वाटलं असं. आपल्या देखता भांडण केलं आपल्या देखता बोलले म्हणून सोनबाईले वाईट वाटलं असं. तर दुसऱ्या दिवशी चालली गेली म्हणते. मग काय म्हणते आता? काय येते काय कधी येते मग कसं काय? आम्हा गोल्या भाऊ तर म्हणते का सोडचिठ्ठी घेऊन घे. वाव अरे सोडचिठ्ठीपर्यंत गोष्ट आली का? हे बरोबर नाही बा. मग आपल्यानं भांडण झालं आपल्यानं बोलणे बसले सोनबाईले. आपण तर राहून गेलो होतो त्या दिवशी एवढी आपण काही नसती केली तर सोनबाई बोलल्या नसत्या. तर हे शांताबाई यानं सोनबाईले बोलले नसते. आपल्यानं झालं हे नाही का? हो मला तसंच वाटते. आपल्याशानं भांडण झालं ना आपल्याशानं बोलणं भेटले सोनबाईले. तर मग काय करता आपण आता? सोनबाई कोणाचं घर उजाडलं चांगलं नाही दिसत बापा. आपल्या यानं आपण गेलो चांगल्यासाठी झालं वांगलं बापा. आपण गेलो गोडवा भरासाठी तिळगुळ घेऊन आणि त्याच्या घरात असंच झालं. सोनबाई चालल्या गेल्या. हे बरोबर नाही झालं. आपण काय करू शकतो याच्यामध्ये? आता गेले सुनबाई. आता सुनबाई काय म्हणते काय नाही तर आता तमाशाच आहे आता शांताबाईच्या घरचा. पहिले केलता म्हणे सांगे शांताबाई. पहिलेही केलता म्हणे सुनबाईने असा तमाशा म्हणे सोडचिठ्ठी पाहिजे करत होती म्हणे.
तर मी नाक घासले म्हणे अन गोल्याईला माफी मागे म्हणे मानले म्हणे. आता म्हणते म्हणे गोल्या आता मी माफी नाही मागणार, एका झटक्यात सोडचिठ्ठी देऊन देईन. आणि शांताबाई म्हणते मी दोघी मुगीच राहतो म्हणते. आता घरच वाया जाते काय शांताबाईचं तर काय माहित बापा. एवढं चांगलं घर, एवढी चांगली सून, नातू नातीन. असं 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 पहिले केलं ते आपल्याला माहित नाही, पण आता आपल्या देखता झालो, आपल्या यानं झालं, आपण गेलो म्हणून भांडण झालं तर आपल्याला सुधरवा लागन. हे तर उद्या जाऊ बरं आपण. आता तर संध्याकाळ झाली, आता नाही होणार. आता उद्या जाऊ आपण आणि सुनबाईला समजाव करू. सुनबाई तर माहेरी आहे म्हणते, मग आपण माहेरी जाऊ का तिच्या वाल्या? हो जाणं पडून माहेरी, तर माहेरी बी जाऊ तिच्या वाल्या. आपण सुनबाईला समजावून आणू आपण घरी. तुम्हाला माहित आहे काय कोणतं होय सुनबाईचं माहेर ते? नाही माहित तर नाही, पण विचारपूस करत 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 जाऊ आपण. कोणत्या गावची होय हे माहित आहे काय? गाव माहित झालं का आपण बरोबर तपास काढतो. मग विचारायला लागन शांताबाईला, नाही तर गावात कोणालाही फोन करायला लागन आणि विचारून घ्यावा लागन सुनबाई कोणत्या गावची होते. हो 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 बजार आले होते काय? मग ठेल्यावर नाही आले हो. मी काय म्हणले आहे कोणी बी बजार आलं काही बी घेवायला आलं मग ठेल्यावर येत जा म्हणून. मी का पावभाजी देत नाही का? मी का पैसे घेतो का तुमच्यापासून पावभाजीचे? कोण नाही आले बाजारात आपल्या ठेल्यावर मायावाल्या? अहो आम्ही आतापर्यंत थांबलोही नसतो. इंदिरा चाललो गेलो असतो घरी. हिच्या पोराला लागली शी तर गेलो होतो लालाभाऊच्या घरी. तर तिथं लालाभाऊची घरवाली होती वहिनी. मार गोष्टी असं तसं असं तसं. तिथं टाइम झाला म्हणून एवढा टाइम झाला आम्हाला, नाही तर आम्ही याच्या पहिले घरीच जात होतो. मग माठेल्यावर काऊन नाही आलं? तर मग तिथं पाणी वगैरे सरस सुविधा आहे ना तिथं तिथं काऊन नाही आलं माठेल्यावर? हे कांता म्हणे गे ना इंदिराच्या ठेल्यावर चाल म्हणे, तिथं जा असं म्हणे पाणी गिनी सुविधा म्हणे. मी म्हटलं अजून इंदिराच्या ठेल्या सुविधा आहे नाही आहे ते अजून कुठं कुठं नेईन त्याला. म्हटलं त्याच्यापेक्षा चाल म्हटलं लालाभाऊच्या घरी. घरीच्या घरी चांगलं जमते म्हणून मी आई रे लालाभाऊच्या घरी नेलं, भेटही होऊन जाते म्हटलं. आलं नाही हो माठेल्यावर. हट बाबा. बरं मग काय म्हणे लालाभाऊच्या घरची? गेलो असं चहा पाणी मिनता करी असं राहा नाही पाहुणचार करतो. बापा गाड्या मिनता करे त्याला भेटून जा, तुमच्या भाऊले भेटून जा, ते मलेच बोलतील अशी तशी गाडी मिनता करे. पण आम्ही बाजार घेऊन कुठं राहणं परवडते का इंदिरा कोणाच्या घरी? नाही ते तर आहे म्हणा, परवडत नाही राहणं. बरं काय म्हणे आता सुन काय म्हणते तुझी वाली? काही येतो म्हणते काय? काय म्हणते काय? मला काही माहित नाही, काही फोन नाही फान नाही तिचा त्या दिवस पासून. मी चुपचापच आहो ना, उगे मुगी जाऊ मी. असं उगे मुगे राहिले ना होईन काय? कांता समजा ना त्या बहिणीने, उगे मुगे राहिले ना होईन काय? पोराचा संसार वाचवासाठी काही तर बोलाच लागन ना, काही तर होट हलवाच लागन ना. लय होट हलवले इंदिरा म्या, लय केलं म्या, लय वेळा. आता ते सुधरूनच नाही राहिले. ती एकाने तिले कानी शिकरी फिटून गेली तिले. म्हणते माया पाया लागते म्हणते, येतेच म्हणते हे लोक माया पाया लागायला म्हणून ते तिची मनमानी करून राहिली. म्हणून मी आता बी मनात निश्चय केला आता मी तिच्या पाया लागायला जातच नाही, बोलतही नाही. ये नाही नको येऊ काही कर. गोल्याही तसाच म्हणते. मी गोल्यालाही बोलत नाही, तो त्याच्या मनाचं करते, ते तिच्या मनाचं करते. अहो शांताबाई काही करा काही म्हणा, असं आपल्या आपल्या मनानं केलं तर काही घर वाया जाते. मग अशानं माय बापाचं ऐकलं पाहिजे. काय म्हणते गोल्या? तर गोल्या नाही ऐकत म्हणते का? गोल्या काय म्हणते? गोल्या काही नाही म्हणून राहिला. गोल्या इथं चुपचापच आहे, काहीच तर नाही म्हणत. मग तू पुढाकार घे आणि तू म्हण गोल्याला म्हण जा म्हणा आणाले घेऊन ये म्हणा. अरे काय नाही तर लेकराच्या तोंडाकडे पहा ना, लेकरासाठी. आता त्याला समजलं पाहिजे नादान नाही आहेत. 2-2 लेकराचे मायबाप झाले तर नादान नाही आहे. त्याला समजलं पाहिजे तेवढं. कितीक समजावं कधीपर्यंत समजावं? म्हातारे होते ना कोणी कोणी लोक नादान राहतात नाही समजत. तर बोल जराशी गोल्याले, जाय म्हणा घेऊन ये म्हणा, लेकराच्या तोंडाकडे पाय म्हणा आणि घेऊन ये म्हणा तिने म्हणा, जाय म्हणा. काही झुकल्यानं झुकत नाही माणूस, आणि काही वरत राहिल्यानं वरत राहत नाही. जाणं सगळे खालीच आहे. एवढे आकडा करते एवढं हे करते, शेवटी काय आहे? देवानं ठेवला का भेदभाव? श्रीमंतालाही मरण आहे ना गरीबालाही मरण आहे. त्याला ठेवला का भेदभाव? श्रीमंत आहे तर त्याला मरण नाही? असं आहे का? आणि असंही नाही काळा आहे तर त्याला मी मरण नाही देत, त्याला जगू देतो. पांढरा आहे तर मी घेतो माझ्यावर. काही भेदभाव आहे देवाजवळ? नाही ना. मग आपण काऊन भेदभाव करतो? आपण लोक काऊन भेदभाव करतो? देव 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 पूजा करतो, देवासारखे राहतही नाही, वागतही नाही, बोलतही नाही तसे. मग पूजा करून काय फायदा? नको करा पूजा गिजा. तू काऊन मी काय तर भेदभाव करून राहिली हो इंदिरा? मी काय म्हटलं? मी तर सुनीतनं पोरीत भेदभाव करत नाही. मी तिला पोरीसारखी ठेवतो. मला असं वाटत येते माही सून होय म्हणून. काम पडले राहते तर मी चुरू करून घेतो, तिची वाटही पाहत नाही. नाही तसं नाही, म्हणजे म्हणतो ना ते घडी घडी जाते. तर तिला वाटते का हे येतेच आम्हाला असे तसं. वाटू दे वाटते तर तू बी वाटून घे पाट्यावर.
कांता झोपली? झाला का स्वयंपाक? जेवली बी काय? झोपू नाही गेली? आरामाने बोला ना. आता झोपला तो लढत होता. मी नाही झोपली. स्वयंपाक व्हायचाच आहे अजून. हा अजून स्वयंपाक व्हायचाच आहे? आणि आतापासून कोण झोपून राहिला तो? तर हिंडला नाही का दिवसभर बाजारामध्ये, मांग 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 थकला. तर लढत होता, पाय दुखते करे. त्याला झोपून दिला. आता करतो ना आता स्वयंपाक. आता करतो आता स्वयंपाक. लागली का भूक तुम्हाला एवढ्या लवकर? असं कर बा कर. आता आता चाली का? एवढा उशीर? एवढा वेळ लागला? लवकरच तर गेली होती ना. हो टाइम लागला. याच्या यानं बाजार झाला आणि मग आईशी लागली. तर मग लाला भाऊच्या घरी गेलो होतो. तिथं बसलो लय वेळपर्यंत. आलो मग आता आलो ना मी. बसली जराशी तर अजून लढायला लागला. आई पाय दुखते. मग पाय चुरून दिले आणि घेऊन झोपली तर झोपून गेला. आता करतो आता स्वयंपाक. असं मग काढले का? किती रुपये काढले? पैसे नाही काढले मी. मग बाजार कुठचा केला तुम्ही? होते का तुझ्यापाशी पैसे तो? नाही होते नाही मापाशी. शांताबाईला मागितले 1000 रुपये. म्हटलं काय आता बँकेतून काढत बसू. म्हटलं काढले का खर्च होऊन जाते. शांताबाईने दिले 1000 रुपये. त्याचाच बाजार केला. असं शांताबाईले मागतले का? कायले मागतले? नाही मागायचे होते. 2000 काढतो म्हणत होतो तुले. देऊन दिले असतो मी. दे मग काही वाचले असं त्याच्यातून 200-300 रुपये दे मला. जराशे वापरायले मला येतं पाहिजेच ना पैसे. काही नाही वाचले. डाळा आणले मी सगळे किलो घेऊन आली. काही पैसे काहीच नाही वाचले. सारा महाग आहे. काय वाचणार आहे? भाजीपाला बी महागच आहे. सगळं महागच आहे. साखर गिकर चहापत्ती सर्वच आणलं. असं काय एवढं होऊन गेलं का 1000 रुपयातच? हो झालं 1000 रुपयात केलं मी कसं बसा. भाजीपाला थोडासा कमी आणला. मी म्हणलं 2000 काढले असं तर 500 रुपये दे म्हणत होतो. तर तू नाही तिथे हुशारी केली का? सकाळीच तर म्हणत होती काढतो. मग शांताबाई म्हणत असं राहू देऊ नको काढू. मी देतो 1000 रुपये. नाही बहिणीच्या चाटीत बरी जातो तू. शांताबाईनं काही नाही म्हणलं हो मला. आणि चाटीत म्हणजे तिनं काय मला काय बेमानी केली का माझं? मॅच विचार केला की मी म्हणलंच शांताबाईला मागून घेतो 1000 रुपये. 2000 रुपये काढू काय बँकेतून? हा झालं ना 1000 रुपयाची झाली ना माझी बचत. तर 2000 काढले असते ना गेले असते पुरे. मला पाहिजे होते ना 500 रुपये. कामाचे भेटलेच नाही का हो तुमच्यावाले? हा भेटलेच नाही का? तर 500 रुपये तर मागा तुम्ही. आता तुम्हाला वापरायला मीच देऊ का? अरे बा तुला सकाळीच तर सांगलो मी सेठ लुचाड आहे म्हणून. आता बदलतोच काम म्हणून. आता एकटे पुरे पैसे घेऊन देतो बस दुसऱ्या सेटच्या इकडे लागतो. हा लागा. आता झोपला ना तू? आता तू झोपलीच राहशील काय? कर आता पोट स्वयंपाक. मग काय करतो आता? हा करतो. आई झाला स्वयंपाक? भूक लागली ना. कर ना पोट. हो भाजी शिजून राहिली होते. थांब जरासा 15 मिनिट. कायची भाजी बनवली आई? बनवली आलू वांगे. असं बाजारातून आणली असं आज नाही आलू वांगे? उशीर आले का? आतापर्यंत स्वयंपाक नाही झाला तुला? हा शांते? हो आलू वांगे आणले बाजारातून. आणि उशीर लवकरच येणं होत होतं. पण उशीर कांताच्या पोराला शी लागली. तर गेलो मग तिथं आपल्या लाला भाऊच्या घरी. तिथंच उशीर झाला. तर यावाले उशीर झाला. तरी बी आल्याबरोबरच तर लागले रे मी स्वयंपाकाला. बोले हा गोल्याचे बाबा आल्याबरोबर स्वयंपाकाला लागले. झाला भात न पोया बनवले. आता भाजी शिजून राहिली होते. 5-10 मिनिट आता होते. भाजी बी होते. असं शिजू दे. मग येतो मी बाहेरून जरासं आई. थांब गोल्या. काय म्हणते आता गौरीचा फोन घेऊन आला? नाही फोन नाही काही नाही आला. तिची गोष्टही नको काढू घरामध्ये आई. आता शांत राहू दे, आनंदी राहू दे. तिचं नाव बी नको काढू. काऊन नाव बी नको काढू? म्हणजे काय एवढं मोठं होऊन गेलं काय? हा लेकराच्या तोंडाकडे पाय ना. आतापर्यंत लेकराच्या तोंडाकडे पाहून राहून राहिलो सांग. मग आता लेकराच्या तोंडाकडे नाही पाहिलं होत आई. लेकरा मी सांभाळून घेईन. तू आहे आपण सांभाळून घेऊ. नाही रे माय बिना लेकरू काय? लेकरं लहान आहे ना मोठे झाले काय? आपण एवढं नाही ठेवा. तू करजो फोन. काय म्हणतं म्हणा काही येतं म्हणा. असं तसं आता चांगला बोलजो बरं. करजो बरं फोन. फोन केल्यानं काही लहान होशील नाही. हा आणि ते काही मोठी होईन नाही. करजो फोन. काही नाही होत. सारं इथंच आहे. इथंच सोडून जावं लागते. कुठं काही नेत नाही आपण सांग. मी नाही करत आई फोन. मी तुला पहिलेच सांगितलो. मी फोन नाही करत तिला. बिलकुल फोन नाही करत. तिला जेवढी अकळ आहे ना त्याच्यापेक्षा जास्त अकळ मला बी आहे. अकळ ठेवल्यानं होते काय रे गोल्या? आता एवढ्यानं माफ करून दे तिले. एवढ्यानं फोन कर. काय म्हणते ते ऐक. आणि घेवाले जाय ना घेऊन येऊन जाय. आणि लेकरासाठी नाही काही तर तुमचं काय? तिले बी दुसरा नवरा भेटन. तुलाही दुसरी बायको भेटन. पण लेकराले माय बाप भेटन काय रे गोल्या? एवढं काऊन नाही समजत तुले? मी मला भेटते. सगळंच भेटते. मी राहू ना. बाप तर आहे ना. मी माझ्या लेकराले आईचं आणि बापाचं दोन्ही प्रेम देईन. नाही देऊ शकत गोल्या. नाही देऊ शकत. एक आई बापाचं प्रेम देऊ शकते पण बाप आईचं प्रेम नाही देऊ शकत. एवढं पक्क. म्हणून म्हणतो लेकराचे वन करू नका. लेकराचे वाके करू नका दोघांच्या लढाईमध्ये. हा लेकरासाठी तरी चांगले राहा. लेकराईसाठी मग आमचं काय आई?
ते घडी घडी अशीच करते तर माझे मन निघाल्यासारखं होते. मग एवढ्यानं पाय एवढ्यानं माफ करतील हे? हा मग लागन तर कधी अशी करन तर नको माफ करतो, एवढ्यानं कर माफ. एवढ्यानं जाय घेवाले आणि घेऊन ये. हा फोन करून जा, जो येतो येजो म्हणा, पक्क सांग म्हणा येतं काय सांगत तर येतो, नाही तर नाही येत असं म्हणजो. आई ते गोष्ट पण कर, भाजी गिजी जोडून जाईल. पाय भाजी शिजली असेल तर वाढ, जेवण करूनच बाहेर जातो, जरासं बसतो मग येतो. तू नाही ऐकत मग? नाहीच करत का तू फोन? नाही आई, मी फोन करत नाही. लास्ट सांग, ऐकून घे, मी फोन करणार नाही. तिले वाटण येवाचं येईल, नाही येवाचं नाही येईल, मला काही लेणं देणं नाही. मा मनातून उतरली ते, मी फोन करत नाही. बरं ठीक आहे, पाहतो मी भाजी शिजली काय तर. अरे शांते, कांदा कापजो. हो बाबा बरोबर ना, माया बरोबर नाही? हा बरोबर आहे, बरोबर आहे, तुझ्या बरोबर आहे. काय तर